नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील। कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, काय त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट, महत्त्वाची घडामोड कांदा भावासंदर्भातील थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून थोडंसं बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून ज्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते। आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी। शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही बघावी ही कळकळीची विनंती आहे। कांदा भाव संदर्भातील नाफेडच्या कांदा खरेदी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे। शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा आणि तुमचं त्या संदर्भात या ठिकाणी मत प्रतिक्रिया मांडा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत स्क्रीनवर बघतच आहात, नाफेडसाठी कांदा खरेदी बाजार समितीतूनच व्हावी। नाफेडची खरेदी शंकाकुशांच्या गर्तेत सापडले असतानाच कामात गैरप्रकार खुद्द नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांच्या समोर आले आहेत। त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाच्या कांदा खरेदी केंद्रावर नियम डावलून काम होत असल्याचं सिद्ध या ठिकाणी झाले आहे। त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीवर शेतकरी नाराज असून ही खरेदी नाफेडने बाजार समितीच्या माध्यमातून करावी अशी मागणी नाफेडचे पश्चिम विभाग संचालक केदार अहिर व चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर आत्माराम कुंभाडे यांनी अहिर यांच्याकडे केले आहे। अहिर यांनी गुरुवारी दिनांक 20 तारखेला नाशिक कांदा खरेदी केंद्रावर भेट दिली। नाफेडच्या कांदा खरेदीची माहिती जाणून घेत त्यामध्ये त्रुटी समजून घेण्याकरता आणि चुकीचे कामकाज करणाऱ्या महासंघ व संस्थांवर कारवाई करण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला आहे। नाफेडचे खरेदी सुरू होऊन महिना उलटत आला तरी पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याकडून कांदा खरेदी झाली नसल्याचं आढळून आलं आहे। त्यामुळे सुरू असलेली कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करावी, जेणेकरून त्या ठिकाणी स्पर्धा होईल आणि या ठिकाणी शेतकऱ्यांकडून 2 पैसे जास्त मिळतात आणि ज्या उद्देशाने शासन ही खरेदी सुरू केलेली आहे त्याच उद्देशाने सफल होईल। शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे तात्काळ डीबीटी अंतर्गत खात्यावर वर्ग करण्यात यावेत। भविष्यात ही खरेदी सभासद संस्थांकडून व विविध कार्यकारी संस्थांकडून गावोगावी सुरू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी करण्यात आलेली आहे। खरं तर या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावे अशी कायम अपेक्षा आहे, परंतु महाराष्ट्रातील जे काही नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या जे काही संस्था आहे खरेदी करत आहे, परंतु यामध्ये मोठा गैरप्रकार समोर आलं असल्याचंच या ठिकाणी नाफेडचे या ठिकाणी अध्यक्ष जेठाभाई अहिर यांच्याच समोर आलेला आहे। खऱ्या अर्थाने ही चुकीचं आहे आणि जो काही बाजार समितीमध्ये भाव भेटतोय तोच नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील।